पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत। मुंबईमधल्या नौदलाची आंग्रे सभागृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधतील। तब्बल 2.5 तास पंतप्रधान महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधतील। या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरायला बंदी असेल। मोबाईल विधानभवनामध्ये त्यांना ठेवावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले। तर विधानभवनामध्ये आमदार यायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमधून आता मुंबईसाठी रवाना झाले, तर दुसरीकडे विधानभवनामध्ये सुद्धा आमदार पोहोचायला सुरुवात झाली। विधानभवनात आज चांगलीच लगबग बघायला मिळते आहे। महायुतीचे सगळे आमदार मंत्री हे विधानभवनात आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अर्ध्या अधिक आमदार हे पोहोचलेले सुद्धा आहेत। सध्या विधानभवनातलं चित्र आपण बघतोय की बस दाखल झालेली आहे विधानभवनामध्ये। सोबतच विधानभवनातच सगळ्या आमदारांच्या मंत्र्यांच्या नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे, अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे की नाश्ता इकडेच करून आता नौदलाच्या तळावर जाण्यासाठी आमदार मंत्री हे सज्ज झालेले आहेत। सोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील असणार आहेत। सगळे आमदार मंत्री महोदय सध्या आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत की एक एक करून ते बसमध्ये चढणार आहेत। पक्षांनुसार खरं तर आमदारांना या विधानभवनातून नौदलाच्या तळावर नेलं जाणार आहे। त्यासाठी 10 बसेस तैनात करण्यात आलेल्या आहेत। सुरक्षा व्यवस्था अर्थातच अतिशय कडेकोट ठेवण्यात आलेली आहे मुंबईतली, त्यामुळे विधानभवनातली सुरक्षा व्यवस्था सुद्धा आज कडेकोट बघायला मिळते आहे। बसमध्ये चढण्यापूर्वी सर्व आमदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, डिजिटल डिव्हाइस हे त्यांना नेता येणार नाहीये, त्यामुळे मोबाईल फोन हे सुद्धा विधानभवनातच ठेवले जाणार आहेत। एकंदरीतच प्रश्नोत्तरांचा तास रंगतोय का, काही गृहपाठ केला जाणार आहे का, या संदर्भात सुद्धा आम्ही आमदारांना आणि मंत्र्यांना प्रश्न विचारले। त्यावर त्यांनी आम्ही संपूर्ण अभ्यास करून आलेलो आहोत। आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोणत्या योजना आणायच्या आहेत, पीएमओच्या कोणकोणत्या योजना असतील, त्याबाबत काही सल्लामसलत करता येईल का, या संदर्भाने सगळा अभ्यास आम्ही करून आलोय अशी उत्तरं आता सध्या मंत्री देत आहेत। मात्र एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तिशः प्रत्येक आमदारांना मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। त्याच्यामुळे ही खरं तर मंत्र्यांसाठी सुद्धा आणि आमदारांसाठी सुद्धा खूप मोठी संधी असणार आहे महायुतीच्या, कारण आपल्या मतदारसंघातले प्रश्न हे या निमित्ताने पंतप्रधानांच्या समोर मांडता येणार आहेत। काही मागण्या वेगळ्या करता येणार आहेत। अनेक जण आपापल्या मतदारसंघातला आढावा घेऊन त्या संदर्भातलं एक छोटंसं प्रेझेंटेशन पंतप्रधानांच्या समोर सादर करणार आहेत। काहींनी त्या संदर्भातल्या पुस्तिका सुद्धा तयार केलेल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारचा एक वेगळा कार्यक्रम, 2.5 तासाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत हा ठेवला गेलेला आहे। पुन्हा एकदाचं दृश्य आपण बघितली की आमदार हे विधानभवनाकडे निघालेले आहेत। सध्या एक बस लागलेली होती या ठिकाणी विधानभवनामध्ये आणि आता आमदार या बसमध्ये चढून ही बस नौदलाच्या तळाकडे आंग्रे सभागृहाकडे आता रवाना होते। सध्या आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूने बस सुद्धा आपल्याला बाहेर पडताना काही वेळातच दिसेल। त्याच्यामुळे आमदारांची पहिली बस, मंत्र्यांची पहिली बस महायुतीच्या ही आता नौदलाच्या तळाकडे रवाना होते आहे, आंग्रे सभागृहाकडे रवाना होते आहे। सुरुवातीला एकंदरीतच नौदलाचा संपूर्ण कार्यक्रम आणि त्यानंतर आमदारांची महायुतीच्या मंत्र्यांची असणारी भेट, त्यांच्यासोबत असणारा संवाद हा साधला जाईल। सध्या आपण बघतोय की आमदारांची मंत्र्यांची पहिली बस ही रवाना होते आहे, ज्या ठिकाणी विधानभवनामध्ये लागलेली आहे। थेट दृश्य आपण बघतो आहोत की आमदार हे बसलेले आहेत। या बसमध्ये एकूण 10 बसेस अशा तैनात करण्यात आलेल्या आहेत। या बसेसची सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडेकोट ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण डॉग स्क्वॉडने ही बस चेक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच आमदारांना मंत्र्यांना या बसमध्ये बसवण्यात आलेले आहे। पहिली बस रवाना होते विधानभवनातून नौदलाच्या तळाकडे आंग्रे सभागृहाकडे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या लोकप्रतिनिधींशी, आमदारांशी, मंत्र्यांशी संवाद साधतील। एकंदरीत काही वेळापूर्वी जेव्हा संवाद साधला होता आमदारांशी आणि मंत्र्यांशी, त्यांना विचारण्यात आलं होतं की काही धाकधूक आहे का, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामोरं जायचंय, अचानक काही प्रश्न येऊ शकतात का, तर त्या संदर्भाने आपापल्या पक्षांनी ज्या त्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार गृहपाठ करून येणं हे सुद्धा गरजेचं आहे, कारण देशाच्या हेडमास्टरला तुम्ही सामोरं जाता आहात अशा पक्षांनी सूचना दिलेल्या होत्या। त्याच्यामुळे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि अर्थातच भाजप असेल, या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी, मंत्र्यांनी संपूर्ण आपल्या मतदारसंघाचा अभ्यास करूनच यायचं आहे अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या। कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आता मंत्री, आमदार हे रवाना होत आहेत आंग्रे सभागृहाकडे। एकंदरीतच जर आपण बघितलं तर महायुतीचे सगळे आमदार हे आता निघता आहेत आंग्रे सभागृहाकडे। एकच आमदार कमी आहे, एकच मंत्री कमी आहेत, ते
म्हणजे धनंजय मुंडे. सध्या आपण बघतोय की गिरीश महाजनांना थोडा उशीर झालाय आणि गिरीश महाजन हे आता विधान भवनात दाखल होत आहेत आणि थेट बसमध्ये बसतायत. गिरीश महाजन हे सुद्धा या बसमधून आता आंग्रे सभागृहाकडे रवाना होतील. त्यामुळे धनंजय मुंडे हे एकमेव वगळले आमदार मंत्री, तर इतर सर्व आमदार मंत्री हे उपस्थित आहेत महायुतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याकरता. त्याच्यामुळे एकंदरीतच महायुतीसाठी आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असं म्हटलं पाहिजे. महायुतीसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या आपल्या सरकारच्या मंत्र्यांशी अशा प्रकारचा संवाद साधणार आहेत. फक्त मंत्रीच नाही तर आमदार सुद्धा यामध्ये असणार आहेत. विधान परिषदेचे सुद्धा आमदार आहेत, शिक्षक आमदार सुद्धा आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारची संधी ही आमदारांना बऱ्याच वेळा कमी मिळते. नक्कीच. त्यामुळे आमदार आणि पंतप्रधान यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं याची सुद्धा सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. धन्यवाद मनश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.